श्री आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 27/11/2025 वेळ 7:30 तुम्हाला तुझी ग्रासलेली व्याधी पूर्वसंचित कर्मभोग असून कर्मभोग आहे. व्याधीची तीव्रता अल्प केली असून काही कालावधीत नष्ट होईल. आयुष्य गेला असता कितीतरी वेळा संपला असतो, पण सानिध्यात आहे म्हणून अल्प करून नष्ट करायचं भगवंतांनी वचन दिलंय. आणि लवकरात लवकर पुढच्या गुरुवारपर्यंत मी क्लिअर झाल्या तुम्हाला दिसत एवढं मोठं सामर्थ्य या ठिकाणी. जर आम्हाला भोग एवढ्या सानिध्यात असतील तर आपण नुसते एकदा आणून मोरा क्षेत्रात भक्ती करायला लागलो तर लगेच आपण सगळं जिंकलं असं होणार नाही. या गोष्टीचं गांभीर्य ठेवा. पुढं काय सांगितलंय बघा, दिलेल्या आज्ञेचे आचरण कर व अवलोकन कर. अवलोकन असणे आवश्यक आहे. पुढील तीव्र कार्याची निर्मिती व संचित भोगाची समाप्ती असेल. दोन्ही मिळणार आहे. आमचं संचित भोग पूर्वजन्माचा आहे, ह्या जन्माचं नाही. आम्ही ह्या जन्मात चांगले कर्म करतोय. आपल्याला वाटतं मी एवढी भक्ती करतोय मग का, मागच्या जन्मात केलेली कर्म ह्या जन्मात आपल्याला भोगावं लागतात. तर भगवंतांनी आम्हाला सांगितलंय भक्ती तुम्हाला रत्नाईला स्वतःच्या चुकवलंय का. स्वतःची बहीण असताना 12 वर्ष पुत्ररोग भोगायला लावलाय. त्याचा आपण अभ्यास करा आणि जो खरोखर परमेश्वराचा सानिध्यात आहे त्याला भोग भोगायला लावतो. फक्त भूल देऊन भोगायला लावतो म्हणायला काय हरकत नाही. पुढं सांगितलंय शारीरिक पुढील संचित भोगाची समाप्ती असेल व स्थिर बुद्धी व शारीरिक व्याधीकडे कार्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील पुढील कार्य मोठे असून योग्यरित्या होत राहील. ही गेल्या गुरुवारची आज्ञा आणि आजची आज्ञा जी आपल्याला विनंती केली एवढ्या भक्तांनी त्याचं फळ बघा महाराजांनी काय दिलंय.